परमपूज्य आई कलावती देवी. भाग 3. पुढे 12व्या दिवशी बाबूरावांनी सर्व आप्तेष्टांना एकत्र जमवून मुलीचा नामकरणोत्सव मोठ्या थाटात साजरा केला आणि तिचे रुक्माबाई असे नाव ठेवले. पुढे बाबूराव लाडिकतेने तिला बाळ अशी हाक मारू लागले, त्यामुळे शेजारपाजारचे लोकसुद्धा तिला त्याच नावाने संबोधू लागले. मंजनाथ भट्टांनी सांगितलेले ज्योतिष ऐकून बाबूरावांना काहीच वाटले नाही. कारण बाळ हे बाबूरावांचे पहिलेच अपत्य असल्याने मुलगा व्हावा या त्यांच्या इच्छेला धक्काच बसला. त्यामुळे ती उभयता प्रथा नाराज झाली. पण पुढे बाळचे एक अलौकिक गुण जसजसे प्रगट होऊ लागले तसेच तिची बुद्धिमत्ता, आहार, विहार व इतर सर्व वागणे तिच्या बरोबरीच्या मुलींपेक्षाही जेव्हा निराळे दिसू लागले तेव्हा मात्र देवीने दिलेल्या दृष्टांताची त्यांना सत्यता पटली आणि त्यांची पूर्वीची दृष्टी साफ बदलून गेली. त्यावर अशा बाळाला जन्म देण्याचे भाग्य आपणास लाभले याबद्दल ते देवाचे आभार मान लागले. तसेच आतापर्यंत आपण केलेल्या तपश्चर्येला संतुष्ट होऊन देवाने आपणास असले दुर्लभ फळ दिले. आपण खरोखरच मोठे भाग्यवान आहोत असे ती उभयता मानू लागली. बाळ 7 महिन्याची असताना तिच्या खांद्याला मोठ्या सुपारी एवढे एक गळू झाले. त्यावेळी नुसते रडणेच नव्हे तर तिने किंचित किरकिर देखील केली नाही. परंतु तिच्या गळूकडे पाहणाऱ्यांना मात्र अत्यंत वाईट वाटून ते सर्व तिच्या सहनशीलतेबद्दल व शांतवृत्तीविषयी आश्चर्योद्गार काढीत असत. बाळ 10 महिन्याची असताना चालू लागली आणि पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने बोलायला सुरुवात केली. परंतु दादा बाबा असा कोणताही बालसुलभ शब्द उच्चारता हरी हाच शब्द तिने प्रथम उच्चारला. ती स्मितहास्य करून बोले की ऐकणारा मोहिनी टाकल्याप्रमाणे गुंग होई. कोणी भिक्षेकरी दारात आला की त्याला भिक्षा घालण्याकरिता बाळ नेहमी हौसेने पुढे जात असे. एके दिवशी ती दारात उभी असता एक भिकारीण तेथे आली आणि आपल्या मुलासाठी एक अंगरखा मागू लागली. त्यावेळी तिने आपल्या अंगातला स्वेटर लगेच काढला आणि हे घे, त्याला घाल असे म्हणत तो त्या बाईच्या स्वाधीन केला. पण ही गोष्ट मात्र तिने कोणालाही सांगितली नाही. बरेच दिवसानंतर शेजारच्या मुलीकडून सीतामाईंना समजली. मनुष्य स्वभाव हा जात्याच अनुकरणशील आहे. पण बाळच्या बाबतीत मात्र एक आगळेच वैशिष्ट्य दिसून येते. ज्या गोष्टीच्या अनुकरणाने सत्याकडच्या वाटचालीस सुरुवात होती. क्रमशः व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.